घातलेला आहे. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून घर बांधण्याचं काम, घर जोडण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं. लोकप्रतिनिधींचं काम घर तोडण्याचं नसतं, बांधलेलं घर तोडण्याचं नसतं. आणि मी ऐकतोय काहीतरी पाप आणि पुण्याचा विषय, काहीतरी केलाय, रात्रीचं पाप दिवसा काहीतरी पुण्य. मला एवढंच सांगायचं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्य केलं म्हणून एका शाखा प्रमुखाच्या, एका नगरसेवकाचा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आपण म्हणतो ना, पुण्य केले की फळ मिळतं, तसं फळ मिळालं. आज उपमुख्यमंत्री आहेत आणि देशामध्ये सत्तेमध्ये असलेल्या जे काही प्रमुख पक्ष आहेत त्यामध्ये 2 नंबर पक्षाचे ते नेते आहेत, कारण त्यांनी पुण्य केलेलं आहे. आणि त्यांनी एवढं पुण्य केलं, त्यांनी पुढाकार घेतला, आघाडीतनं बाजूला गेले, म्हणून आता जे पाप आणि पुण्याची भाषा करतायत ते अधोगतीला गेले होते. ते आता एक वन खात्याचे मंत्री आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या पुण्यामुळे, पुण्य कामामुळे. हे कोणी विसरू नये. केवळ त्यांच्यावर सातत्याने टीका करायची, अप्रत्यक्षरित्या चुकीच्या पद्धतीने बोलायचं. मी इतके दिवस शांत होतो, एक युतीचा खासदार म्हणून शांत होतो, परंतु गोर गरिबांची घरं आहेत, 150 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये लोक राहत आहेत. आणि आज जर त्यांना 450 आणि 500 स्क्वेअर फुटाचं चांगलं सुसज्ज घर मिळत असेल तर त्याला विरोध कशा करता करतायत? अहो, त्यांची काय एवढी पोच नाही ना सिडको आणि MIDCच्या जागा झापायच्या आणि त्यांच्यावरती आपली ऑफिसेस बांधायचे, ही त्यांच्यात दम नाहीये. म्हणून 150 स्क्वेअर फुटाचं घर, 450-500 स्क्वेअर फुटाचं घर जर शासनामुळे मिळत असेल, आणि शासनाचे जे निर्देश आहेत, हा शासनाचा निर्णय फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा निर्णय नाहीये, तो फक्त देवेंद्र फडणवीसांचा निर्णय आहे. तुमच्या नवी मुंबईच्या नेत्यांचं पूर्वी स्वप्न होतं की मुख्यमंत्री बनायचं, मुख्यमंत्री बनायचं त्यांचं स्वप्न होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते बनता आलं नाही. म्हणून कदाचित देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेबद्दल जी काही असूया आहे, आणि त्या असूया पोटी, त्या मत्सरापोटी एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका केली जाते. देवेंद्र फडणवीसांवरती डायरेक्ट टीका करता येत नाही. म्हणून लेकी बोले सुने लागे अशा पद्धतीची कृती त्यांच्याकडनं सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे का बिल्डर जमीन किती एकर होती ती आता 300 एकर वन जमीन, की पर्यावरण आणि या सगळ्या गोष्टी 300 एकर त्या ठिकाणी रेसिडेन्शियल करताना तिथे काय कोण राहणार आहे? माणसं येणार आहे ना, तो नवी मुंबईवरती लोड नाही होणार. आणि आमचे किशोर पाटकर म्हणाले, कुठलं गाव ते त्यांचं? नाही, आडोली भुतोली नाही, ते तर आहे त्या ठिकाणी. बोनकोडे, बोनकोड मध्ये जायला रस्ता नाहीये. किती फुटाचा रस्ता आहे? 2-3 फूट. मग तेव्हा का नाही विचार केला की बाबा या ठिकाणी सुसज्ज असं बोनकोडे गाव तयार व्हायला पाहिजे? हे बघा, केवळ एक मत्सर, असूया, लोक माझ्याकडे येत नाहीत. वास्तविक त्यांनी असं नाही करायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी घरं जोडायला पाहिजे, घरं तोडायची भाषा लोकप्रतिनिधींनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. सोशल मीडियावरनं हे सुरू आहे ते मी पाहतोय, परंतु जे काय मूळ गावकरी आहेत, मूळ भूमिपुत्र आहेत, त्याच्याकरता शिवसेनाच उभी राहिली. आज त्यांच्या जागा, त्यांचा सर्वे आणि त्यांच्या नावावर होण्याकरता जे काही शिवसेनेने प्रयत्न केलेत म्हणून त्या होत आहेत. चुकीच्या पद्धतीने सहानुभूती मिळवण्याकरता हे सर्व प्रकार सुरू आहेत. आणि आता SIR सुरू आहे. SIR नंतर खरी परिस्थिती तुम्हाला कळेल की किती मतदार कुठल्या मतदारसंघात कमी होतील. गाववाल्यांच्या जीवावर निवडून येत होते का बाहेरून नवीन नावं टाकलेल्या माणसांच्या नावावरती निवडून येत होते, हे आता तुम्हाला SIR झाल्यानंतर कळेल, मतदार यादी बघितल्यानंतर. राज्य सरकारचा अशा पद्धतीचा जर अहवाल असेल तर याला जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावरती राज्य सरकार नक्कीच कार्यवाही करेल आणि त्यांना सोडणार नाही. कसं आहे की किशोर पाटकर आणि आमचे लाड या दोघांचं घर उन्हात बांधायचंय त्यांना.
म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हिंदी में